नमस्कार मित्रांनो, हे बघा हे आता हे टमाटर उपटून टाकलेलं गोळा करून इकडं बांधाला टाकायचं आहे. तर काही सगळी घाण काढली आता. हे बघा हे आता ह्यात भुईमुग होता, तर भुईमुग काढला आणि गोळा करून ढीक टाकला तो का तिथं. आणि मग हे वरंब्याला टमाटं होतं, देशी टमाटं आम्ही रोप लावलं होतं. तर ते आज जवळजवळ 4 महिना आम्ही ह्यातलं टमाटं खात होतो. आम्ही खात होतो, कोंबड्याला टाकत होतो, ते बी खात होत्या. तर हे देशी टमाटं होतं बघा. हे बघा हे देशी टमाटं होतं सगळं. आणि हे बघा रान, भुईमुगाचं रान इतकं स्वच्छ केलं आम्ही खुरपून. यात एक गवत दिसणार नाही तुम्हाला, काडीसुद्धा दिसणार नाही गवताची. इतकं स्वच्छ रान केलं आहे आम्ही खुरपून. तर बघा मित्रांनो, आपण जर असं शेतीकडे लक्ष दिलं तर इतकी स्वच्छ शेती राहते. बघितलं का? आहे का? कुठंही घाण नाही, काय नाही. आता इथून पुढं बघा, आता पावसाळा सुरू झाला की आम्ही ह्यात गवारी, पुन्हा अनेक भाज्या असे थोडं घेणार. आणि मग आपण जेवढं रान स्वच्छ ठेवलं एवढं आपल्याला त्यात खुरपानं करा येत नाही लवकर. म्हणूनही बघा आम्ही रानाची काळजी घेतो जास्त. हे काही आमची नातुंड, ही नात, ही मंडळी, हे काही हे नातू सगळेजणी कामं करतात. आता टाका सगळं टाका. तर हे मला बघा सगळी मदत करू लागते. ती आम्ही सकाळी 6ला येतो आणि 9 वाजेपर्यंत काम करतो बघा. आणि 9 नंतर मग आपलं आंघोळी पाणी, चहा पाणी घ्यायचा, जेवणं करायची, निवांत झाडाखाली ताणून द्यायची. तरी आमचं बघा रोजचं काम आहे. सकाळी 6ला यायचं, रानात काम करायचं 1-2 तास, मग घरी जायचं. रोजचं आमचं ही चालू आहे राटगाडगं. पण उन्हाचं आम्ही कधी काम करत नाही. कारण का, तर ऊन इतकं भयंकर आहे ना, लय ऊन आहे. त्यामुळं उन्हात काम करणं काय बरोबर नाही. उन्हानं त्रास होते तर लय. हे बघा ही सगळं स्वच्छ केले रान आम्ही. कुठंही गवत ठेवलं नाही, काँग्रेस ठेवलं नाही, काही ठेवलं नाही बघा. इतकं स्वच्छ ठेवलं रान. आपण रानात घाण ठेवली की ती काय बरोबर दिसत नाही. रान कसं दिसलं पाहिजे, एकदम स्वच्छ. हा बोला. हा, संध्याकाळी आणू की तुम्हाला वडापाव आणायचं, जिलबी आणायची. पण हे सगळं टाकून घ्या. झालं का टाकून? तेव्हा तिथं अजून राहिले ती 2-4 ढीग आहेत. असं होय, बरं. आणू तुम्हाला संध्याकाळी. अहो आता ह्यांची शाळा भरल्या, मग कुठलं जमतंय व यांना 1-5 मिनटं इकडं सवड घालणार नाही एकदा शाळा भरली की. तरी असं आहे बघा आमचं रोजचं कामाचं राटगडकं चालू. सकाळी उठायचं, रानात याचं काम करायचं, आणि पुन्हा आंघोळी पाणी, चहा घ्यायचा, जेवण करायचं, निवांत झोपायचं 6 वाजेपर्यंत. असं आहे बघा आमचं चालू हे रोजचं काम. धन्यवाद.